ओझे त्यास तेची देऊ. ज्याला जे ओझ झेपल तसं ओझ त्याला दिलं पाहिजे. पुढे दृष्टांत दिलेला आहे, मुंगीवरी भार गजाचे पालन. म्हणजे हत्तीच्या पाठीवर बांधण्यात येणारं जे पालन आहे बसण्याचा, तो एक पाळणा असतो. मग ते पालन जर मुंगीच्या पाठीवर दिलं तर मुंगी जगेल का वाचेल? वैद्यबाबांचा प्रश्न आहे बरं का. मुंगी जगेल का वाचेल? म्हणजे माणसं पटकन म्हणून जातात जगेल. अरे जगेल आणि वाचेल दोन्ही एकच ना. म्हणजे जगणारही नाही वाचणार नाही, ती मेल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. त्याचा जसा अधिकार असेल तशा पद्धतीने उपदेश करण्याची खुबी ही संतांना असते, महात्म्यांना असते. तसं संत हृदय वेगळं आणि गुरु हृदय वेगळं बरं का. गुरु ही उपदेशक असतात, संतही उपदेशक असतात. बरं, गुरु उपदेशक असतात पण तोंड पाहून उपदेश देतात ते गुरु, आणि आपल्याकडे येणारा त्याचं कल्याणच झालं पाहिजे याकरता तळमळीने सांगतात ते संत. मग तुम्ही म्हणाल गुरु आणि संत असा भेद का बरं करताय? तर तो भेद चालत आलेला तसा जाणवतो म्हणून केला जातो. पहा, आपण संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांचं वाङ्मय आणि नाथबाबांचं वाङ्मय यामध्ये गुरूंच्या महिम्याचं वर्णन जास्त केलेलं आहे, जितकं संतांच्या महिम्याचं दिसत नाही. पण संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि संत श्रेष्ठ तुकोबराय यांच्या वाङ्मयामध्ये मात्र वर्णन संतांचं अधिक सापडतं, गुरूंचं वर्णन कमी सापडतं. आता हे पाहत असताना गुरु भेटण्याच्या अगोदर भगवान परमात्मा ज्यांना भेटला ते जीवन म्हणजे तुकोबराय आणि नामदेव महाराज, आणि भगवान परमात्मा नंतर भेटले, अगोदर गुरु ज्यांना भेटले ते जीवन म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय आणि असणारे नाथबाबा. नाथबाबांनी जनार्दन स्वामींची शरणागती पत्कारली, शूलभंजन पर्वतावरती त्या ठिकाणी तपश्चर्या केली. तपश्चर्याच्या अंती नंतर भगवान परमात्म्याचा काय आहे? साक्षात्कार आहे. ज्ञानोबरायांना गुरु रूपाने भाऊच, अगदी सख्खे भाऊच, अग्रज बंधू संत निवृत्तीनाथ दादा प्राप्त झाले, आणि म्हणून या दोन्ही संतांनी गुरूंचं महात्म्य अधिकाधिक वर्णन केलेलं आहे. गुरूंची भेट अगोदर आणि परमात्म्याची भेट नंतर हे दोन संत. पण गुरु न करता अगोदर संत वचनावरती विश्वास ठेवून भजन करून 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 परमात्म्याला प्रसन्न करून घेणारे दोन तत्व म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज आणि संत जगद्गुरु तुकोबराय. विठाला विठाला. साहजिकच ज्याचा जिथं ऋणानुबंध असतो त्याच्याविषयी चिंतन, त्याच्याविषयी असणारी वाखणना वाणीतून येत असते. आवडे ती वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. स्वाभाविक त्या कळत्या बाजूला कल संत महात्म्यांचा असतो. तर तुकोबरायांनी गुरूंच्या वर्णनापेक्षा संतांचं वर्णन जास्त केलेलं आहे. त्याचं कारण संत वचनावरती विश्वास ठेवून गुरूंच्या भेटीच्या अगोदरच परमात्म्याची भेट त्यांना झालेली आहे. अगोदर परमात्मा भेटले, नंतर सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही ते स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्य वगैरे नाव सांगून नंतर कृपा, गुरूंची कृपा नंतर आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की गुरु कृपा म्हणजे गुरु जीवन आणि संत जीवन. तर या दोन्ही जीवनामध्ये संतही सांगतात, गुरुही सांगतात, पण संत सांगतात ते अधिकार काय आहे ते न पाहता सांगतात, आणि गुरु जेव्हा सांगतात तेव्हा अधिकार पाहून सांगतात. आपल्याकडे आलेला आहे, साधन चतुष्टय संपन्न आहे का, याने सेवा शुश्रूषा केलेली आहे का, याने प्रश्न आपल्याला विचारलेला आहे का, विचारलं तरच सांगतात, त्यांचं नाव गुरु. जे अधिकार पाहून सांगतात त्यांचं नाव गुरु. जे विवेक, वैराग्य, समाधी षटक, साधन संपूर्ण असणारी सामुग्रीचा विचार करून हा योग्य अधिकारी आहे की नाही हे पाहून जे उपदेश करतात ते गुरु. आणि संत महात्मे आलेल्याचा अधिकार पाहत नाहीत. मग काय पाहतात? याचं सर्वस्वी फक्त कल्याण झालं पाहिजे, म्हणजे भिवंडीच्या जवळचं नाही बरं का, याचं सर्वस्वी कल्याण झालं पाहिजे, म्हणजे हा मोक्ष स्वरूपाला, परमात्मा स्वरूपाला प्राप्त झाला पाहिजे. अशा प्रकारची पोटतिडीक, एक तळमळ ज्या जीवनामध्ये असते ते जीवन म्हणजे संत जीवन आहे. त्यांना सांगा म्हणून सांगावं लागत नाही. आम्हाला आमच्या हिताचा रस्ता सांगा असं संतांना म्हणावं लागत नाही, पण गुरूंना म्हटल्याशिवाय मात्र ते उपदेश करत नाहीत. म्हणून गुरु जीवन वेगळं आणि संत जीवन वेगळं.
संत हृदय जगद्गुरु तुकोबरायांचं आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये नामाचा घेतलेला अनुभव आहे. नामस्मरणाचा अनुभव त्यांनी घेतला. इतकं नामस्मरण केलं की अखंड परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये ते राहायचे. सदा नामघोष, सतत नामघोष, करू हरिकथा, आणि त्याद्वारा चित्ताला समाधान प्राप्त होतं. बाकी वगैरे वगैरे तो असणारा परिणामाचा भाग आहे. पण प्रथमतः मूलतया भगवंताचं चिंतन, नामस्मरण तुकोबरायांनी इतकं केलं की त्याद्वारा त्यांना आलेला प्राप्त झालेला आनंदाचा लाडू दुसऱ्याला वाटण्याकरता जसं उचंबळे गोरस सांडे बाहेर, आणि म्हणून तुकोबरायांनी तो वाटण्याकरता तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्या रे चरपडू हो नका. मी आमच्या जीवनामध्ये नामस्मरणाच्या द्वारा आनंदाचे अर्थात भगवत प्राप्तीचे जे आनंदाचे लाडू आहेत ते आम्ही खात आहोत. तेच लाडू सर्वांना मिळावे, कारण या जगाकडे दृष्टी टाकली तेव्हा तुकोबरायांना दुःख व्हायचं. आपल्या आत्मस्वरूपामध्ये गेले की तुकोबराय आनंदीच आहेत, पण जगाकडे पाहिल्यानंतर तुकोबरायांना दुःख होतंय किंवा संतांना दुःख होतं. संतांना दुःख कोणामुळे होतं? संत दुःखी असतात. कशामुळे? तर आपल्या दुःखामुळे संत दुःखी असतात. संतांना संतांच्या दुःखाने दुःख नाही, संत तर आनंदे निर्भर डुलत असतात. बस असो ऐसा कोठे आठवची नाही. या अवस्थेला दशेला प्राप्त झालेले जे असतात ते संत आहेत. त्यांना वैयक्तिक स्वतःच्या जीवनामध्ये दुःख कालत्रयी नाही. दुःखाचा अत्यंत अभाव ज्यांच्या ठिकाणी असतो तेच संत आहेत. आपण जरी असं म्हणत असलो जो देखे सो दुखिया बाबा, हे जरी असलं तरी पण संत जीवनापर्यंत ती व्याप्ती जात नाही. विठाला विठाला कदाचित जर व्याप्ती गेली, संत दुःखी दिसलेच तर ते त्यांच्या वैयक्तिक दुःखाने नव्हे तर त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाची जी तळमळ आहे, सुख राहिलं एका बाजूला आणि समाज चालला एका बाजूला. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ती भेटीचे निपाडे संबंध. हा या प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, पण प्रत्येक जीव सुख पूर्वेकडे सोडून पश्चिमेकडे जर निघाला तर त्यांची त्या सुखाची आणि त्या सुखेच्छू मानवाची भेट केव्हा होणार? भेटच होऊ शकत नाही. ही तळमळ त्यांच्या लक्षात येते, आणि ही असणारी उर्मी, अंतःकरणामध्ये समोरच्याचं कल्याण करण्याची उर्मी त्यांना गप्प बसू देत नाही. म्हणून त्यांना सांगा असं म्हटलं नाही तरी जे सांगतात त्याच तोडीतले जगद्गुरु तुकोबराय अत्यंत तळमळीने तुम्हा आम्हाला एक महत्त्वाचा उपाय, भगवत प्राप्तीचा उपाय, मायेचं जाळं तोडण्याचा उपाय, दुःखाचा ध्वंस करण्याचा उपाय या अभंगाच्या प्रथम चरण. हरि 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 मारे सकाळ हरि हरि म्हणारे सकळ तुकोबरायांच्या अंतःकरणातील उर्मी, जगद्गुरु तुकोबरायांच्या अंतःकरणातील तळमळ त्यांना गप्प बसू देत नाही. या कोरडगावकर संस्थानिक महंत उपस्थित झालेले आहेत. सत्तूबाबांचे उत्तराधिकारी
आदरणीय प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विठाला विठाला सत्तूबाबांचा आणि सतीशजी महाराजांचा अगदी पारमार्थिक संबंध आहे. सतीशजी महाराज परमार्थ मार्गाकडे जे उत्साहित झाले आरंभाला ते सत्तूबाबांच्या जीवनाकडे पाहूनच, आणि म्हणून तर एका गावचे असल्यामुळे आता शेवटी आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नाही, म्हणून महाराज या ठिकाणी संपूर्ण व्याप सोडून उपस्थित झालेले आहेत. त्यांना धन्यवाद. विठ्ठला सतीश बाबा आणि सत्तू बाबा मग अशी एक कोटी तिथं तयार झाली. सत्तून सत्ती. सत्तू बाबांनी भगूर सोडलं तिकडं गेले उद्धारासाठी, आणि यांना सुद्धा भगूर सोडून इकडं उद्धारासाठी यावं लागलं. आणि शेवटी मग तेजस बाबाच्या नावाला आता भगूर शिल्लक राहिलं. विढाला न विचारता समोर आलेल्याने प्रार्थना केली नाही, विचारलं नाही तरी देखील उपदेश करण्याची भावना ज्यांची असते ते गुरु नाही, ते कोण? संत. आणि तुकोबराय अगदी आपल्याकडे येणाऱ्याचं कल्याण व्हावं, न येणाऱ्याचं सुद्धा व्हावं अशी भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे आपण तुकोबरायांना सांगा असं म्हटलं नाही तरी, जशी गंगा काजेविन चाले श्रुती स्वभावता बोले, त्या पद्धतीने तुकोबराय अगदी श्रुती वाक्य तुकोबरायांचे आहेत. आणि म्हणून तर इतर काही संतांचे ग्रंथ हे प्रकरण ग्रंथ आहेत, पण संतांचे काही ग्रंथ हे काय आहेत? आकर ग्रंथ आहेत. विशिष्ट एका विषयावरती ग्रंथ जेव्हा लिहिला जातो त्याला प्रकरण ग्रंथ म्हटलं जातं. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी असेल, नाथबाबांचं भागवत असेल, हे प्रकरण ग्रंथ आहेत. पण नाथबाबांची गाथा, ज्ञानोबरायांची गाथा, तुकोबरायांची गाथा, हरिपाठ हे काय? आकर ग्रंथ आहेत. कुठल्याही ग्रंथाचा आधार न घेता, अर्थात आधार नसतो असं नाही, पण प्रकर्षाने आधार न घेता त्या ठिकाणी प्रबोधन केलं जातं. ज्या ज्या अभंगातून वाणीतून ती आकरवाणी आहे, वेदवाणी आहे. आणि म्हणून तर त्यांचं वर्णन करत असताना संत एकेकाळचे त्यांचे असणारे कट्टर शत्रू रामेश्वर शास्त्रींनी वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की तुकोबरायांची जी वाणी आहे ती मुखातून आलेली अमृत वचन आहेत. आली मुखा वाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे. किंवा त्यांचं वर्णन करत असताना अजून त्यांनी म्हटलेलं आहे की 4 वेदाचं विवरण त्यांनी केलं आणि अर्थ असा गहन त्यांनी प्रगट केलेला आहे. चहुवेदाचे केले विवरण, केले विवरण, अर्थही गहन करुणिया. म्हणजे आधार ग्रंथांचा आहे, पण वाणी प्रगट करत असताना मात्र स्वातंत्र्य ज्यामध्ये असतं त्याला आकरवाणी म्हणतात. तुकोबरायांची आकरवाणी आहे. आली मुखा वाटे अमृत वचने, किंवा त्याच ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, करी त्या अशुद्ध ऐसा कोण. अमृताची वाणी वरुषला शुद्ध, शुद्ध अमृताची वाणी याच्यातून वर्षा तुकोबरायांच्या वाणीतून झालेला आहे. आणि त्याला अशुद्ध करण्याचं सामर्थ्य कुणाचंही नाही. कारण तथाकथित आमच्याकडूनच काय करण्यात आलं, ते अशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो असफल ठरला. म्हणून जळी दगडासहित वह्या तारियेल्या जैशाला या तुकोबरायांची वाणी प्रासादिक आहे. त्यांना कोणी सांगा म्हटलं तरी सांगतात, आणि सांगू नका असं म्हटलं नाही तरी सांगतात. कारण स्वभावता बोलण्याची वृत्ती तुकोबरायांची आहे. आणि मग त्यांच्याकडे गेलेल्यांना आणि न गेलेल्यांना सुद्धा
त्यांच्या कल्याणाचा मार्ग सदैव तुकोबरायांनी सांगावा. गुरुजीवन कसं असतं विचारलं तरच सांगतात, पण तुकोबराय मात्र न विचारता सांगतात, म्हणून संत जीवन ते आहे. विठाला विठाला काय आहे मार्ग? सुखाचा मार्ग कोणता आहे तुकोबराय? तुकोबरायने सांगितलं, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. तुम्ही सर्व इथं असलेले नसलेले सर्व, जिथपर्यंत आमची वाणी पोहोचते त्या सर्वांनी, त्या काळात ज्यांनी ऐकलं त्यांनीही, आणि आताही गाथ्याच्या माध्यमातून जे ऐकतात त्यांनी काय म्हणा? हरी हरी म्हणा. 2 वेळेस हरी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. हरी हा एकदा शब्द न वापरता 2दा वापरलेला आहे. त्यामध्ये सांगण्याचं कारण काय आहे? अभ्यास सांगायचा आहे. पुन्हा 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 नाम घेत राहा असं सांगायचं आहे. हरी तुम्ही म्हणारे सकळ एवढं म्हटलं तरी काम भागलं असतं, पण हरी हरी तुम्ही म्हणारे याच्यातून काय झालं? हरी 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 असं अखंड आपण म्हणत राहा, असं म्हणण्याचा तुकोबरायांचा भाव आहे. कारण असं असतं, दोरा चिरा कापे पडिला काचनी, अभ्यासे सेवनी विष पचे. दोरा तसं पाहिलं तर नरम, पण कठोर असलेल्या दगडाला सुद्धा कापण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? त्या दोऱ्यामध्ये आहे. का बरं? कारण तेवढा त्याने अभ्यास केला. काय? विहिरीमध्ये जायचं यायचं, अशा पद्धतीने अनेक सैंदोर तुटले असतील, पण त्या सैंदोराने जिथं घासले त्या असलेल्या आडव्या त्या चिऱ्याला मात्र काय केलेलं आहे? दोरा चिरा कापे पडिला काचनी. जाणाऱ्या येणाऱ्या त्या काचनीमुळे दोऱ्याच्या कोमल स्पर्शाने सुद्धा तिथं कठोर असलेला चिरा कापला जातो. हे कशाने साध्य झालं? अभ्यासेशी सांग कार्यसिद्धी. विठाला विठाला. एक नाव घेतलं आणि लगेच विमानाची वाट पाहायला लागला तर ती योग्य ठरणार नाही. आणि त्यासाठी हरी हरी तुम्ही याचा अर्थ सतत भगवंताचं नामचिंतन करा. बरवी नामावळी बस. नामा म्हणे लाखोळी सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. विठाला विठाला. दैव भाग्य प्रगटित होण्याकरता एक नाव घेऊन चालत नाही. तुमचं आमचं असतं तसं. एखादं काही अनुष्ठान केलं, एकदा न्हालो गंगत, 3दा बसलो सांगत. जवळच आता गंगा मैया. एखादं अनुष्ठान आपण केलं की मी हे केलं, मी ते केलं, मी पारायण केलं, मी पारायण केलं. पारायण एकच केलं, पण हजारो लोकांना सांगितलं. 9033च ओव्या, पण सांगितलं 9034 वेळा. 9033च ओव्याचं पारायण केलं, सांगत असताना 9034 वेळा जर सांगितलं तर धर्मक्षरती कीर्तनात, म्हणजे आपण जो धर्म निष्पन्न केला तो धर्म आपल्याच मुखाने आपण प्रगटित जर केला, धर्मक्षरती कीर्तनात म्हणजे सांगण्याने, आपल्या सांगण्याने आपल्याच मुखाने आपण केलेली साधना जर सांगितली तर त्याचा निष्पन्न झालेला धर्मक्षरती नाश पावतो. विठाला विठाला. अन्नदान केलं, मी अन्नदान केलं, मी अन्नदान केलं, मी अन्नदान केलं, माझं अन्नदान, माझं अन्नदान सांगितलं गेलं धर्मक्षरती कीर्तनात. म्हणून असं आहे, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी बीज पेरिले. पुढे बाबा, तैसे झाकी निपजले दान. शब्द फार गोड वापरलेला आहे तिथं. ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे तू कोणी घेतले मोती जैसे. बरं, तुमचं आमचं म्हणजे भायकाळ्याचं गाजराचं माप. आपल्याला शब्दाची काही किंमत नसते. अहो, दिवसभर तंबाखूला लावायला चुना जर मिळाला नाही आणि एखादा चुना देणारा जर भेटला, माऊली वा 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 वा, काय कृपावंत तुम्ही, कृपा केली. म्हणजे आपण कृपा तंबाखूच्या चुन्यावारी घालवतो. हे तुमचे आमचे आगळ पगळ शब्द आहेत. याला काय नाही, 4 गाजर इकडं 4 गाजर तिकडे, हे भायकाळ्याचं गाजऱ्याचं माप. पण जर आपण सोनाराच्या दुकानात गेलो, तिथं मोती किंवा सोनं किंवा चांदी घेत असताना त्या पारड्याला हवा लागू नये म्हणून काय केलेलं असतं? असं कवच केलेलं असतं. कारण कदाचित हवेचं पारडं हवेमुळे पारडं जर कमी अधिक झालं तर नुकसान किंवा फायदा होऊ शकतो. त्यासाठी नको तोटा नको नफा, त्यापेक्षा मग काय करायचं, त्याला निरावरण अशा भूमीमध्ये ठेवायचं, निर्वात ठिकाणी ठेवायचं. आणि त्याला उचलण्याकरता जिलेबीचा चिमटा नसतो. जिलेबीच्या चिमट्याने ते सोनं उचललं जात नाही. तिथला चिमटा वेगळा आहे. बरोबर आहे ना? तिथला चिमटा वेगळा आहे. तिथल्या चिमट्याने असं सूक्ष्म भिंगातून पाहून किती घेतलंय ते अगदी पाहून आणि अगदी तोलून सजोकून दिलं जातं. ते मोत्याचं माप आहे बरं का.
कारण मोती हा सोन्यापेक्षाही कसा आहे, महाग आहे. मग मोत्याचं उदाहरण ज्ञानोबरायांनी दिलं. तू कोणी घेतले मोती जैसे. संत बोलतात ते कसं असतं, तू कोणी घेतले मोती जैसे. आता इथं ओवीजी वापरले, पांघरवी बीजे पेरिले, नाना कृषीवळू वापरले. कृषीवळू म्हणजे काय, कृषी करणारा शेतकरी बाबा. तो काय करतो, पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर पुढे तिफन चालते. पाठीमागून पूर्वी एक ते अवजार असायचं, आता अलीकडे ते थोडंसं लुप्त होत चाललं, पण तरीसुद्धा त्याचा पर्याय म्हणून दुसरं काहीतरी हाकावंच लागतं बरं का. पुढे पेरणी केल्यानंतर तिफणीच्या मागून कोणता अवजार चालवायचे, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, रासने म्हणतात, आमच्याकडे राहक्या म्हणतात. फरक एकच आहे, कार्य नाव जरी वेगळा असला पण दोन्हीचं कार्य मात्र काय आहे, एकच आहे बरं. मग तो राहक्या पाठीमागून आणण्याचं कारण काय, अहो जे बीज आपण पेरलं ते जर उघडं राहिलं, ते जर झाकलं नाही तर ते उगवू शकत नाही. पेरलेलं बी उगवण्याकरता त्याला झाकून ठेवावं लागतं. ज्ञानोबरायांना हे सांगायचं. नाना कृषीवळू आपले, आपलाच दृष्टांत आपल्याला समजून सांगतात संत. ज्ञानोबराय म्हणतात, कृषीवळू शेतकरी पेरलेलं बी झाकून टाकतो. कारण का, जर ते झाकलं नाही तर उगणार नाही. तैसे त्याप्रमाणे झाकी. आणि पुढचा शब्द वापरलेला आहे, निपजले. निपजले म्हणजे केले म्हणून झाले नाही, केलेले नाही, निपजले, तुमच्याकडून करून घेतले. परमात्म्याने तशा प्रकारची प्रवृत्ती दिली आणि म्हणून तर ही साधना, अन्नदानादी की सप्ताह या प्रक्रिया आपल्याकडून करून घेणारा तो आहे. विठाला विठाला आणि म्हणून निपजले अर्थात ते आपल्याकडून घडलेल्या निपजलेल्या त्या कर्माचं, दान पुण्यादी कर्मांचं जर अंकुरित त्यांना होऊ द्यायचं असेल तर काय करावं लागेल, ते झाकून ठेवले पाहिजे, ते सांगितले नाही पाहिजे. नाही तर मग घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, त्या नको त्या प्रकरणामध्ये आपण जाऊन बसू. विठाला विठाला गाडाभर करावं मग कणभर सांगता येत असतं. पण आपलं असं आहे, आपण करतो कणभर आणि सांगतो गाडाभर. नुसता गाडाच नाही, गाडे 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 एका गाड्याने सांगून जमत नाही. आणि म्हणून तर आपण सुरुवातीला एक म्हण बोललो, एकदा नालो गंगत तीनदा बसलो सांगत. अशा प्रकारची प्रवृत्ती नसली पाहिजे. अनेकविध आपल्या जीवनामध्ये साधना असावी, तेच सांगण्याकरता तुकोबरे म्हणतात, एक नाम नाही, अनेकदा, निरंतर, नैरंतर्य, सातत्य त्यामध्ये असावं. कोणताही अभ्यास जेव्हा प्रतिफलित होतो तर त्याकरता योग सूत्रकारांनी नियम सांगितला, सत्व दीर्घकाल, नैरंतर्य, सत्कारा सेवितो दृढभमी. म्हणजे कोणताही अभ्यास नामस्मरणाचा असो, वादनाचा असो, गायनाचा असो, कीर्तनाचा असो, हा कधी प्रतिफलित होतो, सत्व दीर्घकाल, अनेक वर्ष केला, दीर्घकाल केला. पण म्हटले किती वर्ष होते आळंदीला, 10 वर्ष. बरं काय केलं, म्हणजे वारकरी शिक्षण संस्था शिकलो, मृदंग शिकलो, गायन शिकलो. बरं. मग 10 वर्षात सातत्य किती आहे ती पाहिलं पाहिजे. पहिल्या दिवशी पाठाला गेला तर नंतर थेट परीक्षेलाच गेला. मग त्यामध्ये काय आहे, दीर्घकालत्व आहे. 10 वर्षाचा दीर्घकाल घातला, पण नैरंतर्य नावाचा दुसरा जो गुणधर्म आहे तोही असला पाहिजे. दीर्घकाल, नैरंतर्य, आणि हे करत असताना आदरभाव. जी गोष्ट आपण करतोय तिच्याविषयी आदर असावा, जे नाम घ्यायचंय त्या नामाविषयी आदर असावा, जी साधना करायची त्या साधनाविषयी आदर असावा. आदर नसेल तर ती साधना प्रतिफलित होत नाही. आता साधा मृदंग वाजवणं आहे, सुखद गुरुजी वाजवतात, त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी तयार होत आहेत. आमचे उगले महाराज आहेत, ही मंडळी मृदंगाला इतकं जपतात. मला वाटतं तर ही शालसुद्धा स्वतः सोबत घेऊन आलेली, मृदंग सुद्धा स्वतः सोबत घेऊन आलेले. मृदंग कुणाच्याही पुढे आडवा होत नसतो. मृदंगाला ज्याने स्वतः तन मन सर्वस्व अर्पण केलं त्याच्याच समोर मृदंग आडवा होतो. विडाला विडाला ऐकायला गोड वाटतं, वा 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 वा, बस ऐकायला तेवढ्या पुरतं बरं वाटतं. पण ती कमवत असताना, ती विद्या प्राप्त करत असताना काय कष्ट आहे, जावे त्याच्या वंशा. कशा करता सांगतो, आता हे आदरपूर्वक यासाठी मी बोलतो. काही असे वादक मी बघितले, ते मृदंगाची जी कणिक आहे, उरलेली कणिक अशी काही माणसं अशी वरती वादीवर ठेवतात. बरं, वादीवर ठेवतात. त्यामुळे काय होतं, ती कणिक तशीच राहते, नंतर त्याला कीड पडते, हळूहळू जाळे होतात आणि असणारी ती वादी काय होते, खराब होते.
म्हणजे आपण मृदंगाला लावण्याकरता पीठ ती कणिक आवश्यक आहे, पण ती कणिक त्याच्यावरतीच ठेवणं एक प्रकारचा त्याचा काय ठरतो, अनादर ठरतो. म्हणून आदरपूर्वक ती विद्या त्याची नैरंतर्य निरंतरता असून दीर्घकाळ साधना केली तर ती प्रतिफलित होते, अन्यथा तो दृढ अभ्यास होत नाही. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे सामान्य म्हणून अवताराला आले, पण त्यांनी नामाचा इतका अभ्यास केला. पहा, शरीराकडे जर पाहिलं तर नाही अपवित्र शरीरा ऐसे शरीराचं वर्णन केले. जसं तुमचं आमचं शरीर तसं संतांचं सुद्धा काय आहे, शरीराचं आहे. या जगतामध्ये भूतलामध्ये काही पवित्र गोष्टी आहेत, लक्ष द्या, काही पवित्र गोष्टी आहेत आणि काही अपवित्र गोष्टी आहेत. पण एक सांगू का, पवित्रामध्ये पवित्र काय असेल तो मला सांगण्याचा भाग नाही, पण अपवित्रामध्ये सर्वात पहिला नंबर जर कोणाचा लागत असेल तर ज्ञानोबरायांनी सांगितलं, नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीरासारखा दुसरा अपवित्र पदार्थ नाही. याचा अर्थ शरीर एक नंबर अपवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. या अपवित्र शरीरामध्ये राहणारं संत तत्व, या अपवित्र शरीराच्या माध्यमातून त्यांनी जे पवित्र नामस्मरण केलं, इतकं नामस्मरण केलं की त्यांची वाणी पवित्र झाली, त्यांची असणारी सर्व परिसरातील असणारी परिस्थिती पवित्र झाली. नवे अपवित्र असलेलं शरीर सुद्धा पवित्र झालं की नाही झालं? पवित्र तो देहवान पुण्य थोडा सर्व काळ सतत भगवंताचं नामस्मरण करणारा जो कोणी असेल त्याची वाणी पवित्र होते, यात नवल नाही. पवित्र तो देह हरिपाठ कीर्ती मुखे हरिपाठ कीर्ती मुखे
आता पुढचं सर्वांना पाठच आहे. पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र होतो जो हरिपाठाची कीर्ती गातो. हरिपाठ करतो असं नाही, हरिपाठ नाही केला तरी केवळ हरिपाठाची कीर्ती ज्याने गायली तो सुद्धा पवित्र होतो. नुसता तो पवित्र होत नाही, पवित्रची होय. एरवी काहींची हरिपाठाकडे पाठच करून ठेवलंय. हरीकडे पाठ तो हरिपाठ असं नाही, तर हरीच्या कडे दुसऱ्या सगळ्यांकडे पाठ करून जो हरीकडे जातो तो हरिपाठ. पवित्रची होय देह त्याचा. आपला चाललेला मुद्दा असा आहे की अपवित्र शरीरासारखी दुसरी वस्तू जगात नाही. नाना सुद्रव्ये गोमठी शरीरे झालिया पैठी होऊन ठाती किरीटी मळची जेवी. चांगले चांगले पदार्थ जरी या शरीराला खाऊ घातले तरी होऊन ठाती किरीटी मळची जेवी. या शरीराच्या संगतीने चांगल्या पदार्थांना सुद्धा मलत्व प्राप्त करून देणारं अपवित्र शरीर. पण या अपवित्र शरीराला पवित्रता प्राप्त होते कशाने? नामस्मरणाने. जो वदे अच्युत सर्व काळ. त्यासाठी सर्वांनी तुम्ही आम्ही सर्वांनी काय म्हणा? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. सतत हरी हरी म्हणण्याकरता दोनदा शब्द वापरला हरी हरी. आणि हरी शब्द का वापरला? दुसरेही नामं आहेत, पण या अभंगातून तुकोबरांना हरी शब्द का सांगा वाटला? तर त्याचं कारण कदाचित बाबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे वेदाची सुद्धा बीजाक्षरे हरी. वेदाचे बीज हरी अक्षरे एका जनार्दने अक्षरे दोन्ही हे दोन अक्षर वेदाचे बीज आहेत. ते आपण आपल्या जीवनामध्ये सतत वाणीने म्हणत राहिलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. आता वेदाचे बीज आहेत म्हणजे वेदाचा बीज मंत्र तसा ओम सांगितलेला आहे. कोणत्याही मंत्राचं उच्चारण देत असताना त्या ठिकाणी म्हणत असताना ओम शब्दाने, कारण बीज मंत्र हा ओम आहे. पण मग त्या बीजाचाही बीज कोण आहे? हरी आहे. कारण याचा अनुभव रुद्री शिकत असताना तिथं स्वामीजींनी आम्हाला शिकवलं. स्वामीजी म्हटले अगोदर, स्वामीजी म्हणजे पूजनीय भारतानंद स्वामीजी. कारण स्वामीजी म्हटलं की अनेक स्वामीजी आपल्या डोळ्यापुढे येतात. पण अनेक स्वामीजीपैकी आम्ही जेव्हा स्वामीजी म्हणतो ना तेव्हा पूजनीय भारतानंदजी स्वामीजी समजायचे. विठाला विठाला स्वामीजींनी शिकवत असताना सांगितलं, म्हटले मंत्राचं उच्चारण करत असताना कोणताही मंत्र आरंभ केला की अगोदर शब्द वापरायचा हरी ओम. मग सुरुवात केली गणानान्त्वा गणपती ओम हवा, तसं नाही म्हटले हरी ओम अशी सुरुवात करावी लागते. आणि म्हणून तर ब्राह्मण मंडळी अगोदर ज्यावेळेस आपल्या घरी पूजेला येतात किंवा पूजा करत असताना मंत्र म्हणतात तर त्या मंत्राच्या आरंभी आणि शेवटी जो मंत्र म्हटला जातो तो म्हणजे हरी आहे. विठाला विठाला. त्याची आख्यायिका अशी सांगितली जाते. भगवान ब्रह्मदेवाने पूर्वसृष्टीतील वेद निर्माण करून पुन्हा प्रगट केला. जसा पूर्वसृष्टीत वेद होता तसाच नूतन सृष्टीमध्ये प्रगट केला. पण झालं असं, म्हटले देवा आम्ही जो सर्वांच्या कल्याणाकरता मार्ग मिळावा म्हणून सांगितलेला वेद आहे तो जसाची तसा झाला की नाही एकदा पहा, ऐकून पहा. भगवंताला काही काम असेल म्हणून त्यांनी एक योजना केली. म्हणे त्या जंगलामध्ये जे एक अश्वत्थ वृक्षाचं झाड आहे
त्या झाडाखाली बसा, उत्तराभिमुख होऊन बसा आणि तिथे गेल्यानंतर संपूर्ण वेदाचं एक पारायण करून या. एक चूक असेल तर एक पान खाली पडेल, 2 चुका असतील तर 2 पानं खाली पडतील आणि जेवढी काही चूक झाली ती दुरुस्त करून या. नंतर वेळेनुसार आपण काय करू म्हटले, श्रवण तुमच्या मुखातून ऐक. असं ठरलं. गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेव गेले. तिथं जाऊन उत्तराभिमुख बसले, आसन लावलं आणि डोळे बंद करून सुरुवात केली. सुरुवात केल्याबरोबर गणानान्त्वा गणपती गुम असं म्हटल्याबरोबर पिंपळाचे जेवढे पानं होते तेवढी पानं खाली पडली. म्हणजे या पिंपळात काहीतरी दोष असेल. अजून तर वेद पूर्ण म्हणायचा आहे. वेदातील फक्त पहिलाच मंत्र, यजुर्वेद संहितेतील पहिलाच मंत्र आपण म्हटलेला आहे. पण अजून तर बाकीचे वेद राहिले, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. मग त्यामध्ये चुका असतील किती. पहिल्याच मंत्रात एवढ्या चुका होणं शक्य नाही. या पिंपळाचा काहीतरी दोष असेल. कारण याला ऐकायची सवय नाही पिंपळाला, म्हणून याची पानं कदाचित पडली असतील. म्हणून दुसरा पिंपळ पाहिला. तिथं गेल्यानंतरही फक्त पिंपळ बदलवला. काही माणसं काय करतात, ठिकाणं बदलतात पण कृती बदलत नाही. कृती बदलली पाहिजे. आपण काय होतो, स्थलांतर करतो पण कृती बदलली नाही की मग दुःखाला सामोरं जावं लागतं. विढल विढल. कृती बदलली नाही, जशी पहिली कृती तशीच इथंही त्याची आवृत्ती केली. त्याच पद्धतीने गणानान्त्वा म्हटले. 2-3 पिंपळ बदलले पण एकाही पिंपळाला पान राहिलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथं उपस्थित झाले. देवाने विचारलं, झालं का पाठ? म्हणजे पाठ झाला, पण आम्ही पाठ सुरू केल्याबरोबर सर्व पिंपळाची पानं पडतात. म्हणजे तुमच्याकडून एवढ्या चुका होणं शक्य नाही. काहीतरी पद्धत चुकली असेल, आमच्या समोर म्हणून दाखवा बरं. असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवाने म्हणायला चालू केलं. गणानान्त्वा गणपती गुम हवामय. म्हणजे थांबा 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 थांबा. मूळ चूक इथंच झालेली आहे. अजून चुका पुढे काही नाहीत. मुळातच चूक झाल्यामुळे आता काय बेसमेंटच राहिलं नाही. मग वरची बिल्डिंग कशी काय उभी राहील. त्याकरता बेसमेंट काय आहे म्हणजे हरिही ओम असं म्हणा आणि मग मंत्र म्हणा. मग त्यांनी सुरू केलं, हरिही ओम गणानान्त्वा गणपती गुम हवामहे प्रियाणान्त्वा प्रियपती गुम हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम अंबे. पुढे 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 वेद चालू झाला. पण एकही पिंपळाचं पान आता पडायला तयार नाही. कारण वेदाची ही बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. विढला विढला पवित्र सोपारे ह्याची एक त्याही प्रमाणामध्ये वेदाचे ही बीज हरी अक्षरे पवित्र सोपारे ह्याची एक. त्यासाठी पवित्र सोप असलेलं नाम हरी 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 आहे. आणि हे तुम्ही आम्ही जपतो यात नवल नाही. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. तुमची काही चूक नाही, माझी जातीची मज भेटू कोणी. कारण पूजनीय आपले भीष्माचार्य आपण ज्यांना म्हणायचो, पंढरपूर निवासी वक्ते बाबा एक वेळेस कोकण धर्मशाळेमध्ये कीर्तन, आम्ही लहान लहान होतो. मग त्यांनी सुरुवात झाली कीर्तनाची. एक पेटी मास्तर कीर्तनामध्ये पेटी ठेवलेली. मग पेटी मोकळी आहे म्हणून ते सर्व पेटीवर येऊन बसली अर्ध्या कीर्तनात. मग कीर्तन चालू असताना मग त्याने बाबांच्या स्वरात पट्टी मिळवण्याचा प्रयत्न केला. 5-10 मिनटं त्याला काही पट्टी सापडेना. 5-10 मिनटं पट्टी सापडेना. त्यांनी सांगितलं, भाऊ तसं काही प्रयत्न करू नको, कारण मी फटीत गातोय. तू पट्टीत माझा स्वर शोधतोय. तसं आताचं निघालेलं प्रमाण हे फटीतून होतं, ते पट्टीत सापडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? हरी हरी हा मंत्र शिवाचा आहे, तो आपण जपला पाहिजे. हेच तुकोबरायांना सांगायचं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तुम्ही सर्वजण हरी हरी म्हणा. म्हणजे त्याने परिणाम काय होईल? तेने माया जाळ तुटई. मायेचं जाळ तोडता येईल. मायेचं जाळं आपण आपल्या स्वयंबुद्धीच्या बाहेने तोडण्याचा प्रयत्न जर केला तर सुटायाचा काही करीतो उपाय. तव देखे पाय गोविले. एखादं पाडस हरीण
त्याला पकडणाऱ्याने जाळी लावली आणि त्या जाळ्यामध्ये हरीण अडकवलं. ते हरीण सुटण्याकरता जेवढी तरफड करेल, जेवढा प्रयत्न करेल, तितकं अधिक त्या जाळ्यात ते गुरफटल्या जातं. किंवा जवसाचं पेव आहे आणि जवसाच्या पेवामध्ये एखाद्याला आपण टाकलं आणि त्यामध्ये तो जर स्थिर राहिला, शांत राहिला तर खाली खाली जात नाही. पण त्या पेवातून वर निघण्याकरता जेवढा प्रयत्न तो करतो तितका 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 काय होतो, अधिकच त्यामध्ये धसत जातो. म्हणजे थोडं बरं झाल्यावर वारीला जाऊ, थोडं बरं झाल्यावर वारीला जाऊ, थोडं बरं झाल्यावर सप्ताहाला जाऊ, थोडं बरं झाल्यावर जाऊ. अजून तर काय, आता पहिलाच दिवस आहे, उद्या दुसरा आहे, परवा तिसरा आहे, बघू मग काल्यालाच जाऊ, असं म्हणत 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 सुटायाचा काही करीतो उपाय. पण पहिल्या दिवशी जमलं नाही, दुसऱ्या दिवशी जमलं नाही, काला घेऊन माणसं गेले, मग तो निघाला. म्हटले कुठं चालले? म्हणजे काल्याला. आता काला झाला म्हणजे जेवढा काही उपाय निघण्याकरता, इकडे जाण्याकरता करतो तितका अधिकच तो गुरफटलेला जातो. कारण आपल्या बुद्धीच्या बळावर जर आपण तसे प्रयत्न केले तर त्यातून सुटण्यास उपाय नाही. मग सोडण्याकरता कोण प्रबल आहे? हरी हरी तुम्ही मनारे सकर. ज्या क्षणाला आपल्याला ही नामाची किंमत कळेल, नामाविषयी प्रीती जडेल, त्या क्षणापासून आपण नामचिंतन केलं पाहिजे. आपण ऐकत तर येतो, बरं, सप्ताह मागून सप्ताह होतात, उत्सवामागून उत्साह होतात, उत्सव होतात, मंदिरं होतात, सर्व काही होतं, पण साधना मात्र आपली काय पडते? कमी पडते. आता काही दिवसापूर्वी काही संप्रदाय आपल्यापेक्षा पुढे जाताना दिसतात. त्याचं कारण काय आहे? त्यांनी नामचिंतन साधनेवरती जोर दिलेला आहे. नामचिंतन साधना ही खऱ्या अर्थाने प्रगट करणारा, आद्य त्याला प्राधान्य देणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. पण अलीकडे थोडीशी त्यामध्ये चालत असलेली एक अनदेखीपणा म्हणा, नजर चुकीने म्हणा, पण त्याच्यामध्ये थोडीशी मरगळ येत चाललेली आहे. आपण नेमकं नामावळी, नामस्मरण जे आहे ते कमी करतो, बाकीच्या गोष्टी सर्व उहापोह जास्त करतो. मुख्य जे करायला पाहिजे ते आपण करत नाही. आता कीर्तनामध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाचं कीर्तन कोणतं? नामसंकीर्तन हे सर्वात महत्त्वाचं. पण नामसंकीर्तनच मुळात आपण जास्त करत नाही. कारण तसं पाहिलं तर नामसंकीर्तनच महत्त्वाचं आहे. हे सांगण्याकरता कीर्तनकाराची ही मधली बडबड आहे. आणि जेव्हा जेव्हा नामसंकीर्तन विठ्ठल विठ्ठल चालतं ते खऱ्या अर्थाने खरं कीर्तन आहे. विठ्ठल आमची बडबड जास्त चालते, पण ही बडबड कशा करताय? ही बडबड ते नामचिंतनाचं महत्त्व सांगण्याकरता आहे. नामचिंतनच खऱ्या अर्थाने महत्त्वाची बाब आहे, ती आपण विसरतो. कीर्तनकारांना येण्याकरता वेळ अशी. मग सुरुवात करणाऱ्यांनी ध्यानाचा अभंग घेऊन विठोबा रखुमाई सुरू केलेला असतो. मग विठोबा रखुमाई सुरू केलेला आहे ना, मग तोपर्यंत कीर्तनकाराचा अजून फेटा बांधणं झालं नाही. मग तो भजन चालू झालं तोपर्यंत लोक असे पाहतात तिकडं, अजून कसे येत नाहीत, येत नाही. अजून चौकदार आणि भालदार तसेच दारात उभे आहेत. म्हटले अजून कसे येत नाही? बरं, म्हटले थांबा थांबा थांबा, अजून वेळ आहे, अभंग घ्या. हे भजन थांबवा, आता भजन कुठपर्यंत करायचं? मग काय करा? अभंग घ्या. अभंग कोणता घेतो? सदा माझे डोळे. बरं, घेतानाही काही जर जाणकार असले तर बरं ते काय म्हणतात? सदा माझे डोळे जडो म्हणतात, जाणकार असतील तर. काही तर जडोला झडो म्हणतात. सदा माझे डोळे झडो. आता झडो म्हटल्यानंतर किती अर्थ विपरीत झाला. बरं जाऊ दे, ते मला सांगायचं. त्याचं ध्रुवपद काय आहे? गोड तुझे रूप. आणि दुसरं गोड तुझे नाम. पण गोड वाटलं का? गोड वाटत नाही. जे खरोखर गोड आहे ते गोड वाटत नाही. म्हटले अभंग घ्या, म्हणजे अभंगाच्या त्या संगीतामध्ये एरवी नारदू अखंड जवळ आहे, तोही आयसीची वचने गाये, अर्थ बुजालीने ठाये, गीत सुखची ऐको. गीताचं, तालाचं ते असणारं संगीताचं सुख फक्त आपण पाहतो, पण त्याच्या अर्थाशी निगडीत असणारा अर्थाचा अर्थ नामचिंतन साधना याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल मायेचं जाळं तोडायचं असेल तर प्रत्येकाने नामस्मरण केलं पाहिजे, नियमितपणाने केलं पाहिजे. तुम्हाला मोजता आलं तर मोजा, नाही मोजता आलं तर मोजू नका, पण नामस्मरणाची माप सतत टाकत राहायची, सतत टाकत राहायची. जेव्हा जागील तेव्हा हरी म्हणा, जेव्हा झोप लागायची आहे तेव्हा काय म्हणा? हरी म्हणा. जसं आचार्यांनी म्हटलेलं आहे, आ सुप्ते रामृते कालम नयेद वेदांत चिंतया. आ सुप्ते हे म्हणजे झोप लागली नाही तोपर्यंत आणि मरण आलं नाही तोपर्यंत नामचिंतन साधना, वेदांत चिंतन साधना चालू ठेवा, असं आचार्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच न्यायाने तुकोबराय म्हणतात, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने
माया जाळ, मायेचं जाळं तोडता येईल. म्हणले कोणत्या मायेचं जाळं, कोणतं जाळं? जाळं आम्हाला काही दिसत नाही. जाळं दिसतंय का आपल्याला? दिसत नाही. कारण असं असतं, कोळ्याचं जाळं दिसतं. बर, मेंढरावाल्यांनी मेंढरं पळून जाऊ नये म्हणून लावलेलं सुद्धा जाळं दिसतं. आपल्या शेतात बाहेरच्याने बिबट्याने येऊ नये म्हणून लावलेली जाळी दिसते. पण मायेचं जाळं दिसत नाही. ते 3 प्रकारचं आहे. त्रिभिर्गुणमयैर्भावै रेभी सर्वमिदं जगत, किंवा प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचं जाळं आहे. त्या कोणत्या ना कोणत्या जाळ्यात प्रत्येक जण काय आहे? अडकलेला आहे. राजस जाळं, तामस जाळं आणि असणारं सात्विक जाळं. 3 प्रकारचे हे जाळे आहेत. राजस जाळं, एखाद्याला जर आपण एखाद्याकडे गेलो, मग तो शेतात घेऊन जातो. शेतात घेऊन गेल्यानंतर तो म्हणतो, हे पहा आपण जिथं उभे आहेत ना, इथून तर नजर पुरत नाही तिथे एक ती बाभळ दिसते का? तिथपर्यंतचं सर्व कुणाचं? माझंच. आणि या पद्धतीने नुसतं माझं नाही, शून्य होतं, सर्व पठ्ठ्याने कमवलं. नाही तर आई वडिलांना काही जमलं नाही, मीच सगळं कमवलं. समजायचं कोणत्या जाळ्यात गुंतलेला आहे? समजायचं कोणत्या जाळ्यात गुंतलेला आहे? राजस जाळ्यात, रजोगुणी जाळ्यात गुंतलेला आहे. बर, तमोगुणी जाळ्यात कोण गुंतलेला आहे? सकाळी गेलं, पाहिल्यानंतर झोपलेला. बर, उठवला पुन्हा झोपलेला. रस्त्याने चालला, वाटा जाता वेगी, कालाता ही डोळा लागे. ज्ञानोबरांनी गोड वर्णन केलं. ज्ञानोबरा म्हणतात वाटेने निघाला, पण या बाजूने टांग टाकतो तेव्हा इकडे झाला की इकडे एक डुकला मारतो, आणि त्या बाजूने टांग टाकली तिकडे झाला की इकडे एक डुकला मारतो. कालाताही डोळा लागे. ते तर स्वर्गही वावो म्हणे जरी निदाली. विठाला विठाला विठाला. अशोकमय प्रदाह, अशा प्रकारचं असणारं ते तमोगुणाचं जाळं. त्या तमोगुणाच्या जाळ्यात झोपी जाणारा प्रमाद, आलस्य, निद्रा या सर्व प्रमादोत्थम या जाळ्यात गुंतलेला जो आहे तो तमोगुणाच्या जाळ्यातला आहे. आणि सत्वगुणाचं जाळं कोणतं? ते जास्त भयंकर आहे. या 2 जाळ्यापेक्षाही जास्त भयंकर आहे. कोणतं? माझ्यासारखा कीर्तनकार मीच. माझ्यासारखं दुसऱ्याला विवेचन करता येत नाही, आणि माझ्यासारखा स्वर दुसऱ्याचा नाही, माझ्यासारखा वादक दुसरा कोणी नाही. संप्रदायामधला एकनिष्ठ मीच, बाकीचे निष्ठी करणारे. अशा पद्धतीने जे जाळं ते समजायचं कोणतं आहे? हे सात्विक जाळं आहे. सात्विक जाळं सुद्धा हे पहा, फासा कोणताही जरी असला, फासा कोणताही असला, पण जीव घेण्याकरता त्याच्यामध्ये शक्ती आहे. सोन्याचा असू द्या, सूत्राचा असू द्या, किंवा धातूचा असू द्या, वेगळ्या एखाद्या लोखंडाचा असू द्या, त्याच्यामध्ये मारकता ही शक्ती सारखी आहे. फासा जरी वेगळा असला पण मारकता ही शक्ती सारखी आहे. तसं सत्वगुणाचं जाळं असलं तरी मारकता तीच आहे, तमोगुणाचं असलं तरी मारकता तीच आहे, आणि रजोगुणाचं जाळं असलं तरी मारकता तीच आहे. हे सर्व माझंच असं म्हणणं कोणत्या ना कोणत्या प्रकाराने, अशा पद्धतीने तो 3 प्रकारातील या जाळ्यात काय आहे? गुंतलेला आहे. हे जाळं तोडण्याकरता एकमेव समर्थ साधन जर कोणतं असेल तर ते आहे हरी. हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, येथ एकची लीला तरली, सर्व भावे मत बदली, तया आईलेच थडी सरली. मायेचं हे जाळं तोडण्याकरता याच थडीला मायेचं पाणी समाप्त करणारं साधन म्हणजे हरिहरी आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नियमाने आपण नामचिंतन करावं. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ, तयाजोळी वगैरे नामाची साधना पुष्कळशी वर्णन केलेली आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण नामचिंतन साधना करावी. त्यासाठी सर्वांनी प्रेमाने एक वेळ भगवंताचं नामस्मरण करावे. हरि
वाहणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, मायेचं जाळ तोडणारं प्रबल साधन हरिहरी आहे. ते आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन करा. आणि तद्व्यतिरिक्त जेवढे काही साधनं ती त्या त्या काळात प्रबल होते, या काळात त्यांचं प्राबल्य संपलेलं आहे. कारण त्या त्या काळात ती साधनं जरी प्रबल असली, पण ती जर आता कामाला येत नसतील तर त्यांना गबाळ म्हटलं जातं. पूर्वी काही शेतीचे अवजार होते, 4 बैली नांगर होता, नांगरी होती, बळीराम होता, अजून बरेच वखरं किकरं टिपरं काय बरेचसे होते. पण सर्व साधनं आता आहेत, फक्त आहेत, ते काही उपयोगाचे आता राहिलेले नाही. आता यांत्रिक युग आल्यामुळे या युगामध्ये आता चालत असलेले प्रचलित साधनं चालतात. मग ते हारो असतील, हार्वेस्टर असतील, काय ते सगळे असतील ते चालतात. पण पूर्वीचे साधनं आता चालत नाही. त्या युगात ते चालत होते, पूर्वीच्या युगात ते चालायचे, आता चालणार नाही. मग त्यासाठी आता प्रबल साधन पाहिजे, यांत्रिक युगामध्ये प्रबलता पाहिजे. ती साधनं आहेत पण कोपऱ्यात पडलेली आहेत, त्यांना कोपरा आहे आता, दुसरं काही नाही. कारण समोर येऊन प्रांगणामध्ये येऊन लढण्याची आता शक्ती त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. जसं म्हणतात ना, आवड मनातून नाचतंय कोणात. काही माणसं असतात तशी, ज्यांना आवड असते पण त्यांचं नाचणं कुठं चालतं. इकडं सगळा समाडाव चालला, ही छोटी छोटी बालवारकरी मंडळी गळ्यात टाळ घेऊन आहेत, आमची सर्व ही गुरुबंधू मंडळी आहेत. मग यांच्यामध्ये जाऊन नाचावं ना, ते तिकडं कोणातच नाचतं एकटंच. म्हणजे आवड मनात पण नाचतंय कोणात, त्याच्याकडून ही साधना होत नाही. विठाला 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 काही साधनं ही तिकडं आता त्या साईटला लागलेली आहेत. ती प्रांगणामध्ये येऊन या समाडावामध्ये येऊन कार्य करण्यामध्ये कुशल नाही. त्यासाठी पूर्वीचे साधनं मग सांगितलेले, यज्ञ यागे स्वर्ग भोगा आड येती. या युगामध्ये कामं येणारं साधन नामचिंतन साधन आहे. आणि पूर्वीच्या युगामध्ये चालत आलेली साधनं ती त्या काळात साधनं होती. यज्ञ करणं, या करणं, नित्यानित्य ज्ञानाचं अनुष्ठान करणं, या सर्व गोष्टी त्या त्या काळात फलीभूत होणाऱ्या होत्या. निळोबरायांनी त्यांच्याविषयी शेरा मारून ठेवलेला आहे. काय? यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या न पवती याची आधारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ते वाटावो, जपता मंत्रबीज चळच घाली घाला. काय पुढे? सोहळे मेरविता विधिनिषेध आगळा, करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा, आता हेची धनीवरी ध्याऊ याला हो. मग त्यासाठी आयशे शोधियेले मार्ग नाना परी, नयेची प्रतिती मग सांडियेली दुरी. आता काय करायचं? निळा आता गाऊन गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसारा बोहरी हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. म्हणजे या कलियुगामध्ये आनंदाची वेळ, आनंदाची साधना, आनंदाची परिस्कृती करण्याची उपस्थिती ज्याच्यामध्ये आहे ती साधना म्हणजे हरिहरी म्हणणं आहे. या साधनाच्या व्यतिरिक्त साधनं जर आपण केली तर ते गबाळ आहेत, त्यांच्या भरी पडू नका, तुमची ती फसवणूक करणार आहे. आणि
गबाळाचे भरी पडो येते थोरी नागवन. हा अभंग आपण कानपाठ जर ऐकला तर त्यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. पण गाथ्यातून प्रत्यक्षदर्शी जर पाहिला तर मग चूक होत नाही. कारण ते आता इथं काय म्हणतात ते इथं म्हणायचंच नाही, जे आहे तेवढंच आपण म्हणू. अनेक नका काही गबाळाचे. कारण चालत आलेलं कानपाठ जे आहे ते वेगळं प्रमाण, पण ते इथं म्हणून त्याला कशाला मी प्रमाणता देऊ. जे अप्रमाण आहे ते म्हणून त्याला प्रामाण्य कशा करता द्यायचं. म्हणजे काय म्हणायचं तेवढंच म्हणायचं. जसं आता आमचे पायदिंडी सोहळा निघत असतो आश्रमात, त्याला मारुती कारला 2 भोंगे जोडून आणि एक त्याला फोटो लावलेला आहे. मग त्याला आम्ही ठरवलं रथ म्हणायचं. काय म्हणायचं? रथ म्हणायचं. ती आहे काय? गाडी. पण त्याला काय म्हणायचं नाही? काय म्हणायचं नाही? ते म्हणायचं नाही. त्याला काय म्हणायचं नाही? काय म्हणायचं? रथ म्हणायचं. पण काय म्हणायचं नाही? जर तो म्हटला तर 100 रुपये दंड. किती? जर रथाला गाडी म्हटला तर किती दंड? 100 रुपये. मग एखाद्याने म्हटलं आपल्या रथाला तो गाडी म्हटला तर त्याला तू पण काढ 100. म्हणजे त्याला सुद्धा ते म्हणायचं नाही. एवढ्याच उद्देशाने आपण फक्त सर्वनामात्मक त्या शब्दाचा प्रयोग करू. म्हणून काही प्रमाण काही गोष्टी यांचं कीर्तनाच्या या स्टेजवरून बोलून आपण त्यांना प्रमाणता देतो बरं का. म्हणून इथं बोलत असताना फार अगदी सचोटीने बोललं पाहिजे. आपण बोलत असताना हे प्रमाणभूत मानलं जातं. इथं एखादी गवळण अप्रमाणित असेल ती जर आपण म्हटलो तर तिला प्रामाण्यत्व प्राप्त होत असतं. आणि म्हणून जे अप्रामाणिक आलेले अभंग आहेत एका जनार्दनी पूर्ण कृपेने काढलेले असतात बघल्याचे. एका जनार्दनी पूर्ण कृपेने जोडायचं आणि लावून द्यायचं. आता नाही का अलीकडे एक आली ती बाळा काहीतरी नाही म्हणायचं नाही ना, ते म्हणायचं नाही. आपल्या दारामध्ये काही कमी असावं मग दुसऱ्याच्या दारात आपण जाण्याची गरज आहे. राजयाची कांता काय भीक मागे काय मनाची आजोगी शिशी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय होणे त्याला सांगत होते. संत वाङ्मय इतकं प्रगट आहे, इतकं आगाध आहे आणि इतकं व्यापक आहे. आपलं आयुष्य जाईल पण त्यातील असणारे रहस्य संपणारे नाहीत. म्हणून आपलंच आपण जोपासण्याचा प्रयत्न करावा. नको ते तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांनी केलेले, नको त्याच्या मुखातून निघालेले अनुष्ठानित बुद्धीतून प्रगट झालेले अभंग न म्हणता नको त्याच्या वाणीतून निघालेले जर आपण म्हणत असो तर आपल्यासारखे दरिद्री आपणच. काय ज्ञानेश्वरी गुणी ज्ञानोबराय दिक संत मंडळींच्या या वाङ्मयामध्ये कमी काहीच नाही. आपण आपली उदारता वाढवावी, अभ्यास वाढवावा आणि त्यातील असणारे प्रमाण असणारे वेचून तेच कीर्तनामध्ये म्हणावे. मग चालत आलेले अभंग, चालत आलेले त्यातला मूळ पाठ काय ते सुद्धा पाहावा. आजच्या अभंगाची सुद्धा अशी तफावत आहे. काही माणसं ते प्रमाण म्हणतात ध्रुवपदाचं, पण आपण कोणतं म्हणायचं आहे? अनेक नका काही गबाळाचे भरी. म्हणजे नामस्मरण सोडून दुसऱ्या कोणत्याही गबाळ साधनाच्या भरी पडू नका. ती साधनं आपली फसवणूक करतात. कशी फसवणूक करतात? एखादा अंध व्यक्ती आहे आणि त्याला आजच्या या नाथ आश्रमामध्ये कीर्तनाला यायचं आहे. ती व्यक्ती तुम्हाला भेटली इकडे खामगाव खांडगाव कोणतं गाव इकडे खानापूरला भेटली आणि त्यांनी सांगितलं मला कीर्तनाला जायचं, मला घेऊन जा. तुम्ही 2 मिनिटं हात धरला तोपर्यंत काय झालं, एक फोन आला, म्हटले इकडं अर्जंट तुम्हाला यावं लागतं. आता त्या अंध व्यक्तीला काय करायचं? मग शेजारीच एक चरत असलेला बैल होता. ज्या बैलाला व्यसन नाही त्याला मुरकी नाही, गळ्यात पट्टा नाही, सोडलेला. त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे कठाळ्या म्हणतात, आमच्याकडे वळू म्हणतात, कोणी पावळ्या म्हणतं, कोणी सांड म्हणतं, अजून एक नाव आहे त्याला, सांड कठाळ्या, भरपूर नाव आहेत त्याला, भरपूर नाव. सोडलेल्या बैलाला भरपूर नाव आहे. मग तो जो सोडलेला बैल आहे, मग या अंध व्यक्तीला जवळ घेऊन गेला आणि त्या बैलाची शेपटी याच्या हातात दिली. अंध गो लांगुल न्याय. गो म्हणजे बैल आणि लांगुल म्हणजे त्याची शेपटी. सोडलेल्या बैलाची शेपटी कुणाच्या हातात दिली? अंध व्यक्तीच्या हातात दिली. बाबा सुरदास महाराज, हा व्यक्ती आजच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला तुम्हाला घेऊन जा. आता त्याने तुमच्यावर विश्वास ठेवला, बरोबर, आणि त्याने त्या बैलाची शेपटी धरली. मला सांगा, ज्या बैलाला तासात चालायची सवय नाही तो बैल तुम्हाला कीर्तनाला घेऊन येईल? तो बैल कीर्तनाला घेऊन येईल? असे अनेक गळ धरून बसलेले आहे. त्या सर्व साधनावाल्या त्या निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा.
आपल्या पूर्वजांनी कोणती साधना केली त्याची आठवण ठेवा. आपल्या पूर्वजांनी वारकरी संप्रदायाची कास धरून या संप्रदायाचे ते अनुयायी झाले आणि ते आनंदी झाले. ते आपण विसरून जाऊन नको तो गळ धरून जो बसलेला आहे शेपटीवाला त्याची शेपटी हातात धरतो आणि हा बैल मला घेऊन जाईल. अंध गोल अंगुल न्यायाप्रमाणे पडो येते थोरी नागवन. मोठी फसवणूक तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. याच बाबतीत संत महात्मे आपल्याला सावध करतात. म्हणून गबाळ साधनांच्या नादी लागू नका. लिंब नारळ काय 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 वेगवेगळ्या भावनेतून या भरी पडायचं नाही. अनेक नका काही गबाळाची भरी. अहो भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके. बाकीचे शुल्लक आहे त्याच्याकरता नामस्मरण साधनेच्या पुढे बाकीचे रोग शुल्लक आहे. भवरोगाला समाप्त करणारं जे साधन आहे सर्व साधनाचं जे सार आहे असं नामचिंतन रूपी सार आपण आपल्या जीवनामध्ये बाळगा. याच उद्देशाने तुकोबराय म्हणतात अनेक नका काही गाबाळाची भरी पडो येते थोरी नागवण. म्हणले ठीक आहे नामचिंतन करू पण देवाला प्रसन्न करण्याकरता काही द्यावं लागेल. सरळ सरळ म्हणू भावी तुळशी दळ पाणी जोडा हात. भावनेने देवाला तुळशीचं पत्र अर्पण करा. भावनेने पाणी अर्पण करा. कारण खूप पाऊस झाला मुळं सोडून गेली पालाच राहिला नाही मग तुळस नाही वाहता येणार. मग काय करा पाणी भरपूर आहे पाणी वाहा. पाण्याचाही दुष्काळ पडला कदाचित तर फक्त काय करा 2 हातन 3रं मस्तक जोडा हात. आणि चौथं काय आहे म्हणावे पतित वेळोवेळा. हे सर्व करत असताना स्वतःला पतित म्हणा. मी पतित आहे आणि पतिताचा उद्धार करता भगवान परमात्मा तू आहे. तू पतितांना पावन करणारा पतित पावन आहे. आम्ही पतित आहोत आम्ही दीन आहोत पण या सर्वांना उद्धार करण्याची जबाबदारी देवा तुझी आहे. तू माझा स्वामी मी तुझा. या पद्धतीने भाव निर्माण ठेवावा. त्याद्वारे परमात्मा कृपेचा सागर असल्यामुळे या लोकातून आपल्याला तारून नेईल. अभंगाचं शेवटचं तू कामने हात तू
तुका म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावेल अनेक नका काही गावाळाची भरी पडो येते थोरी नागवन. या जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती काहीसं चिंतन आपण पाहिलेलं आहे. आजच्या पहिल्या दिवसाची सेवा संपन्न झालेली आहे. अधिष्ठान रुक्मिणी आईसाहेब त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्म्याच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. आदरणीय सतीशजी महाराजांनी या ठिकाणी निमंत्रण दिलं, सेवेसाठी उपस्थित राहिले, सर्व मंडळी आले, त्या सर्वांना धन्यवाद. आजची ही पहिल्या दिवसाची सेवा म्हणजे पात्र वाटप झालेलं आहे. उद्या आणि परवा 2 दिवस मिष्टान्न शिल्लक आहेत. सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहा. सतीशजी महाराजांचं जीवन वैकुंठ आदरणीय पूजनीय पुंडलिकजी महाराज जंगले बाबा शास्त्रींच्या सहवासामध्ये गेलं. तिथे काही संवेदांताचं चिंतन झालं. त्यामध्ये ते करत असताना 108 जवळजवळ गाथ्याची पारायणं झाली. नंतर वाणी सुसंस्कृत झाली. त्या माध्यमातून बाबांना एक जंगले सोडले आणि दुसऱ्या जंगल्याकडे आले, म्हणजे रामकृष्ण आश्रम इथं राहिले. तिथं खूप आम्ही अगदी सख्यत्वाने राहिलो. थोडासा नटखट स्वभाव होता त्यांचा, कधी कधी मला रागवावं लागायचं. रागवलो, बऱ्याचदा टाकूनही बोललो, पण त्यांनी कधी कास सोडली नाही. आणि त्या माध्यमातून हळूहळू असं असतं, आपल्या जीवनातली साधना कोणत्या ना कोणत्या रूपाने प्रगट होत असते. सकाम भक्ताचे पूर्व निकाम तया ते करी मी निष्काम, हे जसं नाथबाबा म्हणतात. सकाम भक्ताची कामना पूर्ण करून त्यांना मी निष्कामतेकडे नेतो. काय कामना होती? काहीतरी एक छोटासा आश्रम असावा, काहीतरी एक आपल्याला साधना करण्याकरता जागा, आपली स्वतःची कुटिया असावी. म्हणून अनेक ठिकाणी प्रयत्न झाले. ते प्रयत्न आईजा बिजा तिजा थांबले. पण पूजनीय प्रातस्मरणीय आदरणीय शांतीब्रह्म भास्करगिरीजी बाबांनी यांच्या साधनेची दखल घेतली. त्या माध्यमातून आदरणीय मस्के साहेबांना शब्द टाकला आणि त्यांनी देखील अगदी तो सचोटीने प्रयत्नाने स्वीकारला. आणि त्यांनी या श्रीनाथ आश्रमाकरता ही संपूर्ण असणारी जमीन दान दिली. या माध्यमातून ज्यांना दिली तीही जातील, ज्यांनी दिली तीही जातील, पण ज्याच्याकरता दिली ते अधिष्ठान पंढरीनाथ आहेत. मग पंढरीनाथाला दिलेली जागा आपण जाऊ, पण पंढरीनाथ मात्र अजरामर आहेत. त्यांच्या नावे दिलेली ही जागा ज्यांनी दिली त्यांचं नावही राहील, ज्यांच्याकरता दिली, ज्यांच्या निमित्ताने दिली त्यांचंसुद्धा नाव मात्र शिल्लक राहणार आहे. तुम्ही आम्ही जरी गेलो व व्यक्ती जरी गेल्या, पण व्यक्तीचे नावं त्या निमित्ताने शिल्लक राहतील. असं एक आजोड काम या सर्व संत महात्म्यांच्या कृपेने आपल्याकडून झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आमचे सर्व गुरुबंधू मंडळी आज या ठिकाणी उपस्थित राहिले. कीर्तनानंतर सर्वांना महाप्रसाद आहे, सर्वांनी महाप्रसाद घेऊनच जायचं आहे. या ठिकाणी थोडासा वेळ पहिल्या दिवसाच्या मानाने थोडासा जास्त वेळ घेतलेला आहे, म्हणून व्यासपीठाच्या वतीने या ठिकाणी क्षमा याचना मागतो. झालेली सेवा अधिष्ठान दैवताच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करूया आणि पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.